भाजप आमदार सुरेश धस हे देशमुख कुटुंबियांची आज भेट घेत आहेत। त्यासाठी ते गेलेले आहेत। 25 तारखेला मस्साजोग ग्रामस्थ हे सगळे एकत्रित येत अन्नत्याग आंदोलन करणार आहेत। या पार्श्वभूमीवरच सुरेश धस हे देशमुख कुटुंबियांची भेट घेत आहेत। या भेटीनंतर धस महादेव मुंडे यांच्या कुटुंबियांची सुद्धा भेट घेणार आहेत। संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर अजूनही एक आरोपी फरार आहे, तो कसा मिळत नाही असा सवाल हा वारंवार उपस्थित होतोय। अगदी विरोधकांनी सुद्धा हा सवाल उपस्थित केलेला आहे। यांना पण पाठवली नाही, यांना मीच देतो ना। अजून सगळं व्यवस्थित बघून चुकीचं काही केलं नाही पाहिजे आपल्याकडे। पण हा ड्राफ्ट तो चुकीचा नाही ना, ड्राफ्ट चुकीचा नाही, संपूर्ण बरोबर आहे, एकदम खात्रीने असं देतो मी। आणि हेच लिहून नाही दिलं। रमेश गोल्याचे पहिले हे झालेले, याला यासाठी नाही उचलला होता, हे उचललं होतं, मग हे नाही देऊन लिहून दिलं ना, ते तुम्हाला लिहून देतो आलाच पाहिजे। समाजाला खोटं सांगण्यात आलं आपल्याला, आपण दुःखात होतो, जंगलातून पळाले, वाशीला कुठलं जंगल आहे हे एकदा त्यांना सांगा मला पोलिसांना। सगळं पाहण्याची गरज तिथं आपल्याला प्रसन्न बाबाच्या कोपऱ्याला गाडी लावली, तिथून प्रसन्न बाबाच्या घरामागून गुजरे गेलेली खाली गेली, खाली एक दोन चार माणसं घर तेवढंच, आणि जंगल नाही काय पोलिसच होती। जंगल कशाचं पोलीसची रिपोर्टिंग आहे, जंगलामधून पळाले, वासी समोर गाडी वाशीला जंगल कोणते? काहीच नाही, जंगलच नाही काही। तिथून निघालो, त्याच्या माग येस आहे। आरामचं PSI होता वाल्मिक कराड, वाल्मिक कराड केस मध्ये ते पकारले विष्णूसाठी जे कार्यालय त्या ठिकाणी त्यावेळेस त्याच्यात नाही, त्याच्यात कृष्ण आंधळे तो आरोपी याच्यातला पहिला 307 आरोपी, फरार आरोपी, त्याची जामीन सुद्धा नाही, तो जर असा वागतोय पोलिसांसोबत तर त्याला काय भीती फरार घोषित केला आरोपी। अधिक माहिती या संदर्भातली घेणार आहोत। मोहसिन शेख आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। मोहसिन, अजूनही काही पुरावे जे आहेत ते देशमुखांकरवी सादर केले जात आहेत का? काय नेमकी माहिती दिली जाते धसांना? नक्कीच ही अत्यंत महत्वाची समजली जाते, कारण गेल्या काही दिवसांपूर्वी मनोज जरांगे यांनी देखील या ठिकाणी भेट दिली आणि त्यांनी आंदोलनाचं पवित्र जे आहे तर तो घेतलेला आहे। शेवटचा आरोपी जो आहे कृष्ण आंधळे त्याला अजूनही अटक केलेली नाही आणि त्यामुळे हे सगळे मस्साजोगचे गावकरी आहेत ते आक्रमक होत आहेत। आणि सोबतच काही दिवसांपूर्वी धनंजय मुंडे आणि सुरेश धस यांच्या भेटीची जी बातमी समोर आली होती तेव्हापासून या सगळ्या प्रकरणात धसांवर वेगवेगळे आरोप होत आहेत आणि त्यामुळे धसांकडून सतत ही बाजू आपली मांडण्याचा प्रयत्न केला जातोय की मी संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपींना शेवटपर्यंत शिक्षा देण्यापर्यंत मी या आंदोलनात सहभागी असणार आहे। आणि अशात आता त्यांची ही मस्साजोगची भेट अत्यंत महत्वाची मानली जात आहे। आता ते गावकऱ्यांशी आणि देशमुख कुटुंबियांशी चर्चा करतात। यावेळी गावकऱ्यांकडून जे आहे तर सगळे वेगवेगळे पुरावे जे आतापर्यंत धनंजय देशमुख यांनी पोलीस यंत्रणा असतील किंवा मनोज जरांगे यांना दाखवले हेच पुरावे ते सुरेश धस यांना देखील दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत। आणि आता या सगळ्यांमध्ये चर्चा देखील सुरू आहे। आता पाहणं हे महत्वाचं असणार आहे की मस्साजोगच्या गावकऱ्यांनी जे आंदोलनाचा पवित्र घेतलेला आहे, एक दिवस अन्न त्याग आंदोलन करणार आहे, त्यात मनोज जरांगे सहभागी होणार आहे आणि त्याच आंदोलनात आता सुरेश धस देखील सहभागी होतात का अशी काही ती घोषणा या ठिकाणी करतात का हे पाहणं महत्वाचं असणार आहे। मात्र धनंजय मुंडे आणि सुरेश धस यांच्या भेटीनंतर झालेल्या आरोपानंतर त्यांची ही भेट महत्वाची समजली जाते। नक्कीच। आणि आता यानंतर स्वतः धस काय बोलतात या संपूर्ण प्रकरणामध्ये, ते आणखीन कोणती ऍक्शन घ्यायला लावतात का हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे। आणि थेट आता या संदर्भात ते अधिक माहिती घेणार आहोत। आमचे दुसरे प्रतिनिधी स्वानंद पाटील हे सुद्धा आपल्या सोबत आहेत बीडमधून। स्वानंद, या संपूर्ण प्रकरणात आता बघतोय धस स्वतः इथे उपस्थित आहेत आणि कुटुंबियांकडनं आणखीन माहिती घेतली जाते, काय स्वरूपाची ही माहिती घेतली जाते जी पोलिसांना दिली गेली नाही किंवा पोलिसांपर्यंत पोहोचवलेली आहे मात्र त्याची दखल घेतली जात नाही? प्रज्ञा, आपण बघितलं तर गावकऱ्यांनी जे आहे ते 25 तारखेला अन्नत्याग आंदोलन करण्यावर गावकरी ठाम आहेत आणि गावकऱ्यांनी याआधीच एका बैठकीमध्ये
9 मागण्या त्यांच्या या ज्या आहेत प्रशासनासमोर ठेवलेल्या आहेत. याच्यामध्ये बघितलं तर जी वाल्मिक कराडची बी टीम आहे याच्यावर कारवाई करणे, तसेच जे महाजन आहेत केज पोलीस ठाण्याचे PI आणि पाटील API यांच्यावर कारवाई करून त्यांना सह आरोपी करणे, यासह ज्या 9 मागण्या आहेत या गावकऱ्यांनी आधीच प्रशासनासमोर मांडल्या आहेत. आणि त्याच अनुषंगाने आज धस जे आहेत हे सगळ्या मागण्या समजून घेत आहेत. आणि ही जी सगळी एकंदरीत आता अन्नत्याग आंदोलनाचा जो गावकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे आणि त्याच अन्नत्याग आंदोलनाबाबत देखील इथे चर्चा सुरू आहे. आता नेमकं गावकरी काय करतात हे देखील बघितलं पाहिजे. मात्र विशेष म्हणजे या प्रकरणातला जो आरोपी आहे कृष्णा आंधळे हा अद्यापही फरार आहे आणि याचमुळे गावकरी हे आक्रमक झालेले आपण बघितले आहेत. आता नेमकं या चर्चेतून काय समोर येतं आपण बघितलं पाहिजे. प्रज्ञा. तर स्वानंद, तुर्तास धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी. आपण बघतोय की ही चर्चा सुरू आहे. एकीकडे धसांना अधिक माहिती ग्रामस्थ देताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. अन्नत्याग आंदोलनावर गावकरी ठाम आहेत, कारण अनेक वेळेला आपण पाहतोय की जे आरोप आहेत ते आरोप करूनही त्याची दखलच घेतली गेलेली नाहीये. पोलिसांकडनंही दखल घेतली जात नाहीये, शासनामार्फत दखल घेतली जात नाहीये आणि जो न्याय मिळायला हवा तो मिळत नाहीये अशी खंत जी आहे ती बोलून दाखवली जाते आणि त्यामुळेच गावकरी आंदोलनावरती ठाम आहेत. तुर्तास धन्यवाद स्वानंद आणि धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी. मोहसिन शेख आमचे प्रतिनिधी आपल्याला याबद्दल माहिती देत होते.